लडकं सायन्स अकॅडमी अर्थातच लडकं स्कूल ऑफ फाउंडेशन इयत्ता 1ली ते 12वी इंग्रजी माध्यम स्कूल, IITians, NITians, अनुभवी शिक्षक वृंद, क्रीडा आणि कलागुणांबरोबरच जेई, नीट आणि सीईटीच्या स्वतंत्र बॅचेस, परिपूर्ण तयारी, उत्कृष्ट निकाल, दर्जेदार शिक्षण आणि हॉस्टेल व मेसची ही उत्तम सुविधा. चला तर मग आपल्या पाल्याला डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी त्याचा पाया मजबूत करणाऱ्या एकमेव लडकं स्कूल ऑफ फाउंडेशनला आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा. संपर्क पत्ता सिटीन चौक, अर्बन ग्राम शेजारी, संभाजीनगर, बारामती. मोबाईल 96 230 90 887 तसेच 70 58 52 45 15. हे गणाची कमाल, आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल. दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी. नको नको ती लोकडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. ए यार, बघतोय का टाकी खायला पटकेनी. अरे उरकला का मागात बसणं बघतोय, लयला का सावकाश सावकाश काम करतोय. हा तुला आहे ना सावकाश म्हणजे काय, तुला आला का ही कामाला का कशी गाणं करायची असते ती. हा एवढ्याच्या कामाला का तू एवढा वेळ लावतोय म्हणजे अवघड आहे का. हे टाक त्या पलीकडच्या वासराला टाक. हं? आम्ही आल्याशिवाय तुझी कुठली कामं होतात का. हा सगळं करावं लागतंय मला. हा बघ, तुला ती कविता माहिती आहे ना कुठली. सोबतीने संपू अंधार मित्रा, वेदनेचा करू शृंगार मित्रा. तसं सोबतीने करू काम मित्रा, आणि गरिबीचाही करू नाही नाट मित्रा. नाही नाही, तुझी जेव्हा जेव्हा काम असतात तेव्हा बरं तुला सुप्ती आठवती, आणि काम झाल्यावर तुला नाही रे सुप्ती दिसत. हा तेव्हा तुझं सुप्ती कुठं जातो. अरला का आमिर, तुला आतापर्यंत घास टाकून खाल्लाय का मी एकट्याने कधी. घास टाकून. हा अरे जेवाय बसल्यावर कधी विचारतो का आमिर जेवाय म्हणून. मला काय माहित नाही. अरे लय स्वार्थी आहे का ना तू. मला स्वार्थी म्हणतोय. लय स्वार्थी आहे, लक्षात घे. मी मुंबईवरून इतक्या दिवसात आलो. कुणासाठी आलो मी. कोणासाठी आला. कुणासाठी आलो. अरे तो तिथं काम नव्हतं मग बोंबलत गावाकडे आला काय माझ्यासाठी आलाय होय. हा अरे का मी जिथं जाईन का तिथं काम चालू असतात का ना, तुम्हाला सांगायला लागलं. हो असतात की चालू, गवंड्याच्या हाताखाली आणि भीक मागायची काम सगळं हे असलं नॉलेज घेऊन आला तिथं येताना. अरे जातानी कसला होता तू. अरे जातानी साधा भोळा आमिर होता. तिथनं गेला का मुंबईचा मवालिक बनून आला तू. गाना तुला हीच कळत नाही. ही दुनिया आहे ना भोळ्या लोकांची नाही. इथं लक्षात घे, इथं जो डोकं चालवतो तोच जगतो चांगलं. लक्षात घे, ही वागणं बंद कर. लोक कच्च खात्याल तुला. मला काय कच्च खायला, मी काय शिळी का मेंढरू या कच्च खायला. अरे गाना मी म्हणणारीला का गायब झाले तर तू सांगायला लागलाय मला. ती जाऊ दे, तुझं तत्वज्ञान ऐकाय मला अजिबात वेळ नाही. तुला ती आनंदाची बातमी कळली का. कुठली रे. अरे आपल्या बाजनानं अंगणवाडी मंजूर केली ना आपल्या वस्तीवर. माहितीये की, पण तुला त्याच्यापेक्षा आनंदाची बातमी माहितीये का. काय रे. माहित नाही. अरे त्या अंगणवाडीसाठी मॅडम येणार आहेत बाहेरनं. म्हणजे हो तुझ्यासाठी आनंद आहे वय. मॅडम यायची ती. अरे पुढचं आहे की, मॅडमचं लग्न बी नाही झालं अजून. काय बोलतो मग. अरे का ना हेच तुला संधी आहे. मला सांग, मॅडम जर तू पटावली आणि लग्न जर केलं, काय मला टेन्शन. अरे पटवायच्या आणि गटवायच्या भाषा तुला शोभते, आमच्यासारख्या साध्या बोलायला नाही शोभत. माझ्या आईने मला सांगितलंय का ना, परस्त्रीय माते समान. कधी कुठल्या महिलेकडे मी मान वर करून बघत नाही. आले का लक्षात. होय का. बरं असं कर, आता उद्याच्याला मॅडम येणार आहे, त्यांचं स्वागत आहे. इथे येऊ नको तिथं मित्रा. तू घरीच बस आणि अजिबात तिथं फिरकायचं नाही बरं का. तू मी बी बघतोच. अरे तसं नाही, माझ्या ही गेल्या 15-20 वर्षापूर्वी मला सांगायची, पण आता काळ बदललाय. काय आता माझी आई म्हणती नेहमी वर बघून चाल. वर बघून चाल. अरे पोरगी भेटते का तुला, म्हणून तुला सजेशन दिलं. बस की तसाच.
मला काय घेणे ते नाही. तुला सांग का तुझ्यामुळे माझं लय पाळ होतंय. शेवटी तू थोरला पडला ना. अरे तसं नाही का आमिर, शेवट हा बघ आपण दोघं नाण्याच्या दोन बाजू आहे. मला लागलं तुला कळवळ येणार, तुला लागलं मला कळवळ येणार. आणि एकदा माझं लग्न झालं की मग बिंदास झाला तू तू कसा बी नाच ना मोकळा. हा आणि मी बघतो तुझ्यासाठी परत पोरगी. आहे की बरोबर गाणं, पण तुला प्रॉब्लेम माहितीये काय होत होती? इतकी स्थळ येतात मला नाकार नसताना नाकारायला लागतंय त्या पुरीला. हो सांगायला लागतंय की आमचा मित्र राहिलाय जो मोठा आहे माझ्यापेक्षा जरा वयाने. हो लय तुझी स्थळ पार तुझी स्थळ पेपर आउट होते. तर आमिरला इतक्या इतक्या पुरीनी एक काम का करा ना तू स्वयंवर कर की रे. काय? मुलींसाठी स्वयंवर ठेव की. आणि जी मुलगी एखादं ही जिंकल तिने तुझ्या काळात मला घालू होती राजे महाराजांच्या काळात असल्यागत लागला सांगाय मला एवढ्या पुरी येतात मला तेवढ्या तुझं पोरी एकदा येतात. लग्न झालं ना तीच करतो मी. फक्त तुझं लग्न होऊन दे एकदा. तुला वाटत असेल तू दिसाय देख नाही, नुसतं देखणं असून चालत नाही मित्रा. रुपये पोरगी काय तुझ्या घराची इट्टा खाईन काय फोडून इट्टा? हा का तुझी केस खाईन उपटून? हा अरे गाणं मला माझ्या स्वतः विश्वास आहे. लक्षात घे, जिथं लात मारेन ना तिथं पाणी काढीन. त्याच्यामुळे ती सांगू नको मला तत्वज्ञान. तू काय अरे तू तुझं बघला का एवढं माझं तुझ्यासाठी जीव तुटतो पण तुला त्याची फिकर नाही. लक्षात घे. आणि तू आहे ना अजिबात येऊ नको स्वागताला बरं का मॅडमच्या. तू घरीच बस, घरीच बस. लक्षात घे. कोण तू येडाबिडा एक काय? मॅडमच्या स्वागताला नाही येणार पण मी बाजनाच्या संघ आहे, कारण बाजनाचा खंदक समर्थक आहे मी. चल. होय का? आणि उद्या येतानी लय चांगले चांगले कपडे घालू नको. काय होतं माहितीये का? हा बघ तू कसा जर राहिला ना तर तू देखनाच आहे. पण मला तुझ्या बरोबर यायचं म्हणजे मला जरा लुक वगैरे सगळं बदलावं लागतं, स्वतःचा हुलिया बदलावं मास लागतं. करतो की मी येतच नाही. तूच जा. ती एक नंबर होईल मग हा? येऊच नको तू. आणि कसली रे सोबती? हा म्हणे सोबतीने संपो अंधार मित्रा, वेदनेचा करू शृंगार मित्रा. हा काय काय तसल्या कविता बिविताला झाडू नको, जशी की ती कविता तूच तयार केली असल्यासारखी. काय? अरे अनंतरावची कविता आहे, तुला माहित आहे का? माहिती का आम्हाला अनंतरावांची कविता आहे, मग तुझ्या असल्यागत काय गुरुर सांगतोय? अरे सजेशन कुणी दिलंय? कुणाला? सजेशन कुणी दिलंय? मी दिलंय. तेव्हा ती कविता पूर्ण झाली. लका 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 इतकं लबाड असेल असं वाटलं होतं. अनंतरावतलाही सजेशन करते. अहो चेअरमन काय करता इथं तुम्ही? अहो अख्खा गाव ना गाव मी पालता घातला आणि तुम्ही इथे होय. काय करताय? अरे ही घास बघितला का तू? 8-9 फुटाचा घास झालाय अमोल. अरे मला तर वाटतंय गिनीज बुक मध्ये माझी नोंदच होईल या घासासाठी. तुमची गिनीज बुक मध्ये नोंद होईल? बिनकामाचा शेतकरी म्हणून नोंद होईल? अरे ती कर्णाचा सारथी माहिती का तुला? श्री शैल्य. अरे त्या शैल्याने जसा कर्णाला खचवला ना तसा तू मला खचवायला लागलाय. नाही 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 अहो चेअरमन मी तुम्हाला खचवत नाही. तुम्ही काय करा माहिती का? ह्या घासाची कांडकी मोजत बसा. बाजीनाना तिथं आहे का नाही मतमोजणी करत बसेल. अरे बाजीनानाचा काय संबंध आहे? बाजीनाना काय संबंध आहे म्हणजे? अहो बाजीनानाने अंगणवाडी मंजूर करून आणली. अंगणवाडी आणि बाजीनानानी? अरे याड लागलं काय तुला? 50 अर्ज आतापर्यंत दिला असतील, 50 हेल्पट घातला असतील तेव्हा अंगणवाडी मंजूर होऊन आली. तुम्हाला माहितीये का बाजीनानाने अंगणवाडी मंजूर करून आणली ती आणली, वरनं ती अंगणवाडी सेविका सुद्धा मंजूर करून आणली. अरे बाबा ही सगळं आपण अर्ज दिलं म्हणून झालंय. बाजीनानाचा काय संबंध आहे ह्याच्यात? अहो अख्खा गाव बाजीनानाचा बोलबाला करायला लागलाय. तुम्हाला इथं का रानात बसून माहितीये का काय? मी म्हणत नाही तुम्ही रानातले काम करू नका, करा रानातली कामं. अहो थोडं गावाकडे बी लक्ष द्या की काय चाललंय काय नाही तिथं बघा. अहो सगळा गाव बाजीनानाचा बोलबाला करताय आणि तुम्ही इथं बसा. आता तू एक काम कर, ते बाजीनानाचं जाऊ दे. उद्या मॅडम यायची का नाही त्यांच्या आधी आपण आहे का नाही मॅडमचं जंगी स्वागत करू. अहो करावंच लागेल. त्याच्याशिवाय बाजीनानाची अक्कल जागेवर यायची नाही. आला अमोल सगळं झालं खरं पण मॅडमची राहायची सोय कुठं करायची? म्हणजे ही शाळा का आता? हा अहो काकत कळसन गावाला वळसा असं काम झालंय तुमचं राव. अहो मी कशासाठी? एकटा जीवन सदाशिव, माझं घर मोकळच आहे की. आयला होईल का? ही बी आयडिया चांगली आहे. नाहीतरी गावात असं तुझ्याशिवाय चांगलं घर बी मिळणार नाही. पण मला एक सांग, रात्री मॅडमला मच्छर चावलं काय झालं, पुन्हा मलेरिया झाला काय झालं आमकं झालं, त्याला कोण जबाबदार रे? अहो एवढं दुनियाने मॉर्टिन काढलंय, आणखीन ती गुड नाईट कॉईल काढली, ती कशासाठी? 2-2 4-4 लावून ठेवतो की राव, एक सुद्धा मॅडमला मच्छर चावू देत नाही. असं म्हणतो? आणि मग काय? चल गावात ती बी शिफारस करतो, सगळं मुद्दा मांडू. उद्या मॅडम आली की जंगी स्वागत करू. करायची म्हणजे काय नादच नाही करायचा, अशी तयारी करायची आपण बिन. प्रिया, ए प्रिया, ए अगं जात तू का? धरा की नाश्ता. अगं नाश्ता कशाला आता?
मला आज इतकी इम्पॉर्टंट मीटिंग आहे नाही 5 वर्षात अशी मीटिंग नव्हती, अशी इम्पॉर्टंट आहे मला आज मीटिंग. कुठं आहे पण नक्की मीटिंग? गावातच. अहो गावात मीटिंगला चाललाय तुम्ही, नाश्ता करून जा. तुम्ही जर स्वतःकडे लक्ष द्या की. ह्योक मला पोह्याची किंवा चपातीची भाजीची अजिबात भूक राहिली नाही मला. पण तुम्ही गावासाठी एवढी धडपड करता, गाव काय तुम्हाला पुरस्कार देणार आहे का सांगा बरं तुम्ही? मग हे काय आहे? पुरस्कार आहे तर नाही तर काय आहे सांग बरं तू. ह्योक मला आहे विकासाची भूक. आणि आज आहे ना आज तुला सांगतो, आज सगळ्यात इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ह्या मीटिंगला मी जर उपस्थित नसलो तर काहीच फायदा नाही प्रिया. मग नाश्ता करून जा की चांगल्या कामाला. नाश्ता नको, अजिबात नको नाश्ता मला. मला अगं आला बघा आला. अहो, सगळी लोक तुमच्यासाठी थांबल्यात राव आणि तुम्ही इथं बसलाय होय. अहो चाललाय कुठं भाऊजी तुम्ही पण? चालला म्हणजे नाना तुम्हाला सांगलाय होय. अहो ते मागासपासून म्हणतात मीटिंग आहे गावात. आव तिला सांगितलंय, तुला सांगितलं नाही वेळ अंगणवाडी. अहो वहिनी लय लाख मोलाचं काम केलं ना आपल्या. अहो सरपंच असा होता असा, नाही तर नसलेला लय चांगला. हा काय काय लहान केलंय? मुलांसाठी अंगणवाडी मंजूर करून आली नानानं. खरं काय? मग काय आता आहे ना प्रिया, आपल्या वस्तीवली मुलं कुठं शाळेला नाही, आता आपल्या हितच मग काय मस्त पैकी. मला नानाची पोरं एवढा गावचा सरपंच असून बोंबलत फिरायचे का ना, होते का अंगणवाडी त्याची जाणीव होती नानाला. हा. आणि त्या अंगणवाडीच नाही मग ते मॅडम अरे असू दे. आता कसं होतं गणा, अहो, दमा की सांगू दे की नाना भाऊजीला. थांबा की, माझा आवाज दाबू नका. वहिनीला काय ते कळलं पाहिजे ना आपल्या नवऱ्याचा विकास किती केला गावात. गणा ऐक की, आता काय असतं माहितीये का, आपल्याला तिथं जायला गडबड होईल. अहो वहिनी त्याच बरोबर आहे ना, अंगणवाडीत आणली त्याच्याबरोबर एक स्मार्ट मॅडम मी मंजूर करून आणली गावासाठी. काय? म्हणजे कसं असतं प्रिया, ह्यो पोरांना शिकवाय मॅडम बी पाहिजे की नाही आपल्याला. कसं होतं तरीच म्हणते का तुम्ही नाश्ता खाईना, काय एवढं नटून थटून चाललाय? नाना नाश्ता का खायना? अरे नाश्त्याची नाही रे मला भूक. मला मॅडम बघून अहो भाऊजी भूक गेली असेल त्यांची. नका नाराज हो, मी खातो की. मी कशाला अहो, माझ्याला तर कसलाच वेळ मिळत नाही. अहो नाना टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि काय करा माहिती म्हणून भाऊजी खपाटापट आपण जाऊ सगळी मग. चला की चला की मी येते तुमच्या संग. अरे गाना काय रे, तू बी डोक्यावर पडल्यावर करत जाऊ नको. आणि तुला कोण ओ मला बी यायचंय तुमच्या संग. वेळी आहे का ग तू, का तुला कळत नाही काय? काय? गावात तू सांग मला, गावात जर गेलं तर माणसं नावं ठेवते ना, म्हणणार ह्यो सरपंच काय बायको बी घेऊन आलाय. येडी आहे का? माग बायको घेऊन 4 माणसात लग्न लागलं आणि बायकोला कुठे ठेवायचं मग घरातली काम करायला? अगं मग आता रानातलं बघ ना तू. आता ह्यो लय कालवा करू नको. माणसं थांबल्यात वहिनी. मग मला बी यायचं तुमच्या बरं. नाही वहिनी माझ्या विश्वास आहे ना. तुम्ही काय करा माहिती का, दुपारी जेव्हा आलो का नाही सगळी ट्रोक माहिती तुम्हाला देतो. माझं जेवणात तयारी करा. आता नाही गाना, एक ध्यानात ठेव. अगं प्रिया तुला कळतं का सांग बरं, हा काय? आपण जर ही कामं केली नाही तर कोण करणार सांग बरं. आणि तुला सांगतो ह्यो त्या पोरांना शिकवाय चांगली मॅडम पाहिजे म्हणून ह्यो आणावा लागतो. तुला नाही कळत. बर हितली पोरं शिकली आपला फायदा आहे. तुला माहित आहे आपल्या कुणी जरी झालं तरी मतदान कोणाला देतं. आणि कसं अहो, आहे, पण तुम्ही इतक्या उशीर नुसते मीटिंग म्हणताय. भाऊजींनी सांगितलं म्हणून तर कळलं मला मॅडम आली गावात. मीटिंग आहे. मीटिंग मॅडमचा सत्कार झाला का नाही? लय मोठी गावात आहे meeting. आणि मीटिंग आहे. हो, हो. अरे तुला बाळा कळत नाही वेग कशी अशी करते का तू? नाही. अगं माझ्या विश्वास ठेवत जा. मी वाईट आहे का? नाना तुझा बाजीना ना किती चांगला आहे. अख्ख्या जाऊ गावाला का? माहिती आहे. जाऊ का टाटा. भाऊजी या मग मॅडमला घेऊन जेवाय दुपारी. हो येतो. बर चला. गाना घरी कशाला बायकोला काही बी सांगत असतोच. हो ना कुठं काय सांगितलंय, चांगलं ती सांगितलं. किती कौतुक केलं तुमचं मी. कौतुक केलं की, पण तिला कळतं का ती आहे संशयी. तिच्या लगे डोक्यात दुसरी डाळ शिजती. नाही तेवढं मात्र खरंय. तुमच्या बायको सारखी उलटी ना अख्ख्या गावात कोणाची बायको नाही. असली जर बायको मला असते ना अशी उलटी पालती केली असते ए ना. गपय, काय बोलावं काय नाही. तुझ्यापेक्षा वडीलधारी आहे ना. अहो, कसं बोलतोय बोलते नीट बोल. हो अहो म्हणजे चांगल्याच बरं का वहिनी, आणि मग? पण लय बी चांगल्या नाही त्या. पण तुझं नव्हतं रे, अरे नाना काय दिसता राव तुम्ही. अरे काय की तुमचं रूप असा पाहिजे राजबिंडा गडी. मॅडम कशी डायरेक्ट इम्प्रेस होऊन डायरेक्ट मग प्रेसच होईल. प्रेसच व्हाया पाहिजे. आणि कसं आहे का ना, ही आपलं काम आहे. त्यामुळं दुसऱ्या कोणी श्रेय घेता कामा नये. कारण अंगणवाडी आपण मंजूर केली, अहो. मॅडम आपण आणली. अहो श्रेय घ्यायला त्यांना लाच पाहिजे ना. आल्यात का? आल्यात का? त्यांना काय? माहितीये ना आपण काहीच काम केलं ना, येतील कशी. येऊन दे की,
येऊ दे की बघू कसं आता त्यांचं का ना. अहो येणारच नाही ती, मला गॅरंटी ना. मग ओकेच. बर हे कसं काय स्वागताचं. एक नंबर आहे. हं. आणि त्याच्या पुढे जाऊन मी काय आणलंय स्वागताला माहितीये का? काय अरे खायला का ना मोठा आणायचा रे वाईच. अहो ना हीच फुलं कशी कशी गोळा केली माझ्या जीवाला माहिती. रात्रभर हरवतोय मी, रात्रभर म्हणजे? 3दा माझ्या बोटात सुई खुसली. पण माझी आबरू जाईल की. काय तू समजलं? माझाच याला या असला हार घेऊन आला आणि इतरांनी कोणी बघितलं म्हणणार हे काय बाजीनाला भीक लागली का काय. बरं का ना ती सगळं जाऊ दे मरू दे. आमिर कुठं या. आमिर हा आमिरला आणलाच नाही. आणि नाही आला तीच बरं झालं. डावात मसाला करतो त्यो. अरे कशाचा डावात मचळा आपला पोरगा आहे त्यो. आणि मग डावात मचळा बिचळा असलं ना ना, आपला आपला म्हणून लय आपला करतो त्यो. त्याच्या नका नादी लागू. आणि त्यो बी असा बी त्याने कशाला उराळा वाळू लावायची. मला म्हणला मी येत नसतो, म्हणला तू जा. नाही आला तिथं बरं झालं. म्हणलं नको येऊ, मी आहे की. अहो मी म्हणजे 100 माणसं आहे तुमच्या बरोबर. आहेच की तसा अय नाना चेअरमन कशाला आलाय इकडं. कशाला कशाला आलाय. कशाला आलाय म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? काय अहो गावात मॅडम येणार आहेत, त्यांचं स्वागत करायला आलोय. कुठले मॅडम? कसले मॅडम? पावसाळा का काय? आता डोक्यावर बी कवा पडला काय दोघं तुम्ही. तुम्हाला म्हणत होतो मी नानानी जंगी तयारी बर. केली, आपण आधी जाऊ. तुम्हीच जा. अरे तुम्ही कशा इथं आलाय? जा जा घरी जा. काय झालंय माहिती का? नगरपालिकेची कुत्री धरायची गाडी आली आहे. फिरती. त्याच्यात तुमच्या दोघाला टाकून. त्याच्यासाठी तर आम्ही आलोय ना. म्हणलं त्या गाडीत तुम्ही गुन्ह्यानं बसाल नाही तर टाकावं गाडीत उचलून. अरे का म्हणजे वाघाच्या पिलाला तुम्ही काय कुत्र्याची पिलं समजला काय? वाघाचं पिल्लू. अरे आमच्या बरं शाळा करून इथं आम्हाला माहित नाही कशाला उभा राहिलाय. अरे पण काय तुमचा संबंध आहे का इथं यायचा. मंजूर करणार आम्ही आणि श्रेय घ्यायला हार घालायला तुम्ही. म्हणजे अरे मंजूर करणार 50 हेलपाट मी घातलं जिल्हा परिषदेला, मंजुरी मी आणली, तुम्ही चालाय वय. जिल्हा परिषद कुठे ही माहित आहे का. लागला नाटक सांगायला. हो ना तुम्ही नका सांगू. चेअरमनच्या पायातला जोड झिजलोय त्या पंचायत समितीचे हेलपाट घालून. तुम्ही काय सांगता या. अरे नका नका रे. ए, आमल्या मला एक सांग, तू कशाला आला आजची? कशाला आला म्हणजे? मग मॅडमचा सत्कार करायला आलोय. सत्कार? अरे येडा का खोळा झाला तू. म्हणजे मीच खोळा? अरे खोळा तू झालाय. ती बिचारी तुला बघितलं घाबरली, हाय अशा पावलांनी माघारी गेली. नानाचा तप जायला ना वायाला. मग अरे तुलाच बघून ती घाबरेल मॅडम. तू नको आम्हाला सांगू. अरे दुसऱ्याच्या चोराच्या मनात नेहमी चालणंच असतं. तुम्ही त्यासाठी आधी आला इथं. मी तुम्हाला तरी सांगत होतो. त्या नानाने तयारी केली, आपण आधी जाऊ. अरे काय पण तुम्हाला गावात काय घडतंय गचा म्हणून तू माहित इकडून तिकडून ऐकायचं आणि त्या पेटावर कुठे हाना यायचं. नाही मटणाचा वास लागला की कुत्री हजर हजर होणारच. तुमच्यासारखी हजर होणारच. ए, गाडी आली. गाडी माग सरा माग नाना मोर जाऊ ना गाडी खाली चेंगारते. मागवा मागवा. हॅलो का काय गाना काय ऐकायला काही पद्धत झाली का? तुझी पद्धत आहे काही. तू कस काय? या या की मॅडम या या. ही पटलं नाही बरं का तुमचं बाजी नाना. नमस्कार नमस्ते. गाना अरे काय गरज आहे का? सत्कार केव्हाच उराकलाय मी. हा, एवढा लेट असतं होय तेव्हा. सत्कार उरकलाय मग आम्ही कशाला थांबलूया. अरे तसं असतं का? काय सगळं पण झाले तुला कुणी चांडापणा करायला लावला? चांडापणा? सत्कार बित्कार. अर्धाच झालं मॅडम तिथं स्टेशनवर थांबले ती. हा, धरा मॅडम ए, फुटू घे रे. फोटो घ्या. हो थांबा की एक एक होऊ द्या. अहो एक एक होऊन द्या ना. तुमची काही कुठं चला हा हा, बाय घेतला ना. असू द्या. चला उशीर लय झाला. ए, ए, ऐका की. थांबा की नका. मॅडम नमस्कार मॅडम. मी चेअरमन. कधी तुम्हाला काय अडचण आली काय अडचण येत नाही. मला सांगा. काय अडचण येत नाही. जाऊ तुम्ही. मी देतो. ह्यांचा दूध विकायचा धंदा या. चांगला हा, माणूस आहे. सांगितलं चांगलं आहे. मागं, मागं. अरे डेअरी आहे दुधी काय धंदा आहे. हा काय करतोय या? मग स्वागत आहे ही. असलं अरे बघ. मग तसं स्वागत असतं आपलं. घ्या मॅडम माझ्याकडे तुम्हाला. हा, तर असू दे. लांब थांब. लांब थांब. मॅडम भेटेल तुला. बर अरे लगा तू कोणाच्या तर फुटूला हार आणलाय आणि घातलाय नाही मला सांगतो. कालवा करू नका. कालवा करू नका. तमाशा ए. पुढे मांडू नका. हा. परगावची लेडी झाली, कसं बोलाव कसं वागाव काय मर्यादा आहे का नाही? नाही. एक काम करा मॅडम, चला तुमची भाजनाच्या घराची सोय केली हा. होय. अरे मॅडमची सोय इथं अमोलच्या घरी केली. ए अमोलच्या अरे इथं अमोलला राहायला घर आहे का ना? अमोलच्या घरी सोय केली म्हणताय. तसलं बोल नको. रातीत बंगला बांधतो रातीत. इतकी तू झोपला होता काय? रात्रीत बंगला बांधणारा? हे का ना तू शांत बस बर का. सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे. तू मध्ये मध्ये बोलू नको. बरं. हा तसं ना, बोलायचं ना, नाही. मॅडम तुम्हाला सांगतो नानाच्याच म्हणण्यानुसार हा. राहणार आहेत. तसलं सांगायचं नाही. म्हणण्यानुसार म्हणजे
मग गावातला प्रथम नागरिक कोण आहे? अरे प्रथम नागरिक आहे म्हणजे प्रथम नागरिकाला प्रथम अक्कल आहे का? प्रथम अक्कल तुम्हाला अक्कल हो. आहे का? मला लय अक्कल आहे रे. चेअरमन हे एकतर मॅडम आल्यात बाजीनानामुळं, अंगणवाडी आली बाजीनानामुळं, त्याच्यामुळे बाजीनाना म्हणतील तसंच होणार आहे. तुम्ही लय चरा चरा करायचं नाही, तुम्हाला आता सांगतोय मी. तू लय चरा करू नको. आपल्या जिजाऊला जाऊन जिल्हा परिषदेला तेव्हा मॅडम गावात आल्यात. अरे नका, तुम्हाला जिल्हा परिषद ग का म माहित आहे ती, माझं डोकं खाऊ नका आता बरं का. हे मॅडम असू द्या, ही गावातली असली टुकार गँग आहे, ह्यांच्या नादी लय लागायचं नाही. मॅडम मी गावचा सरपंच, माझं नाव आहे बाजीनाना. आणि मॅडम उड्या पण हाण तुम्ही टना टना, तुम्ही भिवू नका. एवढं कोण उड्या हाण ए. तुम्ही भारी. याच्याच कामाचं आहे. बाजीनाना चला मॅडम चला या येत चला गाडी. हो नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते. येऊ का? हो या ना. काय मॅडम राहायची सोय वगैरे व्यवस्थित झाली ना? झाले. काय अहो ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगली सोय झाली असती, पण आता ती काय ग्रामपंचायतीच्या पुढे बी जाता येत नाही. काय अडचण तुम्हाला नाही ना इथं? नाही नाही, ठीक. तुम्हाला गाव कसं वाटलं आमचं? एकदम मस्त. गावात काय अडचण वगैरे नाहीये. काय प्रॉब्लेम आला तरी सांगा मॅडम. हो सांगते ना. तुमचा दूध विकायचा धंदा आहे का? दूध विकायचा धंदा? अहो मॅडम आमची स्वतःची डेअरी अख्ख्या गावातलं दूध आमच्या डेअरीत जमा होतंय. गावातलंच सोडा, पंचकृषीतलं 4 गावाचं दूध आमच्या डेअरीत येतंय. हो का? चेअरमन म्हणजे लय मोठी असतील, त्यांच्या गावात लय बोलबाला. पण मॅडम मी काय म्हणतो, आपल्या अंगणवाडीतल्या मुलांसाठी काही करता येईल का मला? अहो करता येईल का म्हणजे? अहो तुमचा एवढा मोठा दुधाचा व्यवसाय आहे. अहो अंगणवाडीतल्या पोराला एक ग्लास दूध द्या की. अहो असं खाऊन पिऊन दष्टपुट होतील. हो मॅडम असं पण केलं तर चालेल की? हो चालेल ना, भरपूर काय आहे. अहो उद्यापासून सुरू करू. ओके. तुमच्यासारखे दान करणारे माणसं खूप कमी आहेत. अहो आमच्या 7 पिढ्याच दानशूर आहेत मॅडम. काय अमोल? बरोबर आहे. अहो असं दान करून करून त्यांचं एकर सुद्धा राहिलं नाही. काय सांगत? त्याचं काय ऐकू नका मॅडम, त्याला अशी गंमत करायची सवय आहे. पण असू द्या, तुम्हाला तरीही काय अडचण आली तरी तुम्ही आम्हाला कधीही काळ्या रात्रीचा फोन करा. सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत मॅडम तुमच्या. येऊ? हो हो या. चला येऊ का मॅडम? हो हो या. मॅडम नमस्कार. नमस्ते, या सरपंच. येऊ का? हो हो या या. ना बघितलं का, तुमचं नाव बरोबर ध्यानात ठेवलंय. या सरपंच म्हणल्या तुम्हाला आल्या आणि मग आता नानाने जे केलंय ते कोणी काय केलंय का गावात आज सांगा बरं. लय मोठी आसामी आमच्या गावातली. हो का? अहो जवळजवळ 3.5 वर्ष झालं सरपंच आहेत आमच्या गावचं. अरे का ना 3.5 नाही र, 3 टर्म म्हणजे 15 वर्ष. हो 3 टर्म झालं सरपंच आहेत. पण सरपंच कितला 0 सुद्धा वर्म कळला नाही ह्यांना. अरे काय बोलतो तू? अहो वर्म म्हणजे लय मोठा शब्द आहे संस्कृत मधला. होय कौतुक. मग असू दे. मग लग्न झालंय का तुमचं? अहो लग्न झालंय की. हा झालंय. वाटत नाही. हा वाटत नाही, एवढा टक्कल पडलाय, एवढे हात दाढी मिशायले ते. मुलं आहेत का? मुलं आहेत की बारकी आहे ती. बारकी. लय बारकी इथं एक पोरगी लग्नाला आली या आणि पोरग कॉलेजला जात या. म्हणजे काय झालं त्याचं मॅडम माहितीये का, माझं लय लहानपणी लग्न झालं व 7वी 8वीला असतानाच लग्न. आती काही झाली लग्नाची बघा. लय आती काय झाली बघा. तसं काय म्हणाय गेलं ह्यांचं वय बी नव्हतं, ह्यांना जावळ आलं नव्हतं, दात उगावलं नव्हतं. तेव्हाच पाळण्यात लग्न झालं म्हणला तरी चालेल ना, नाही का नाही? काय नाही मॅडम, ह्याचं लय मनाव घेऊ नका. ह्याला आहे चेष्टा करायची सवय आणि ह्यो सारखा माझ्या बरं असतो, त्यामुळे माझं असं काही तसं नाही मॅडम. माझी आई म्हणते नेहमी खरे बोलावे. हा हाय बरोबर. बरं बाकी काय अडचण गावात तुम्हाला? चेअरमन आले होते, बोलले की अंगणवाडीच्या मुलांना दूध वगैरे लागत असेल तर मी देतो. काय तो चोरमन म्हणला वय? हा. काय पोर का जुलाबा वाचवायच्यात वय? अहो लय लाबाड माणूस आहे. 2 लिटर भर आणि 9 लिटर पाणी वतन पाजन सगळ्या पोरांना. काय त्याचं करायचं बा? मग हा त्याचं लय मनाव घ्यायचं नाही. ठेव का काय लागलं मी आहे तुम्हाला. हा का त्याचं दूध कॅन्सल करा. भाजी ना उकडलेली अंडी चालू करा पोरांना 2-2. 2 प्रत्येक पोराला 2, सकाळ 2 आणि संध्याकाळी 2. आणि अंड्यात बी कसली भेसळ करता येणार नाही, दुधात भेसळ तरी करता येते. आणि ती बी दिशी आण तू. काय बी होऊ द्या, 4 अंडी एका पोराला रोज. बघा किती दानशूर आहेत ती. अहो असं 6-6 महिने त्यांच्यात अंड्याचा टरकावसा नसतं बघायला. पण आता आहेत ना मॅडम, आता जवळजवळ 150 कोंबडी केली ना 30.
अंडीचा अंडी आता उत्पन्न आहे. त्यांचा बाजार हाट सगळा त्याच्यावर चाललाय. हो का? हो बरं बरं बरं. बर मॅडम अजून काय तुम्हाला काय तक्रारी असेल ना बिंदास सांगा. हा ना, हल्ली काय झाले माहितीये का, हा आम्ही दूरदृष्टी काय केली माहितीये का, आमच्या काळात हा 2-2 अंडे असायचे आम्हाला. शाळेत अंडे खायचो तिथंच हाणाहाणी करायचो पोरं. आणि आताच्या काळात साखर येते सुकडी, पोरं सुद्धा झाली लुकडी सुकडी. मग हाय का पोरांना काय, म्हणून अंडी चालू करायची काय बी असू दे. बरं बरं चालेल चालेल. आणि बाकी जरी काय अडचण आली ना मॅडम, हो त्याला मी आहे. नाही त्यो कशाचा, त्याच्या काय हातात आहे. हो का, गावचा सरपंच मी आहे. हो त्यामुळे तुम्ही कधी बी काळ्या रातचं जरी माझी आठवण काढली आणि फोन केला, हॅलो हा बाजीना ना अशी अशी अडचण आहे, मी धावता येणार, काही काम असू द्या माझ्या हातात टाकून येणार, द्यायचं नाही आणि बिंदास. बरं असू द्या त्या वहिनीला जाऊन सांगतो की काळ्या रातचं म्हणलं तरी मॅडम साठी मदतीला जाणार आहे म्हणून. असू द्या. अहो ही म्हणजे कसं या, ही माझा राईट हँड आहे हो. काय नाही आपलं कधी काय अडचण आली तर मला फोन करा असं म्हणतोय मी. काळ्या रातचं म्हणजे बोलण्याचं शब्द असतात रे गाणं. बरं असं दे बाबा. हा हा चालतंय. आणि त्यांचा जरी नाही फोन लागला तरी मला फोन केला तर चालेल, कारण मी काळ्या रातचा यांच्यापाशी बसूनच असतो. नाही काही माझ्या पशीच असतोय. हो ह्यांची बायकोला संशय आहे, शक्यतो ह्यांना लय तर फोन करूच नका. काय अडचण पडली तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. हो हो माझा नंबर घेऊ, नंबर घ्या घेऊ माझा. द्या ना द्या ना. 9798 असू द्या, मिस कॉल देऊन ठेवा, मिस कॉल. बरं ह्याला केला आला का? बर ना ना चला. आणि बाकीच्या कोणाला येऊन देऊ नका. नाही 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 नाही. आमच्या गावात लोक घातकीत. बर लगेच दार बंद करून घ्या, आम्ही गेले. बर 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 करते करते. येऊ का हो मग? हो या या. मी गाना नागाचा फन. बर 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 या या. चला ना ना. चला. काय अरे. काय नाही, चल चल म्हणजे काय नाही, कुठं निघालाय? घरी चालू. घरी. हो आणि तुझा घरा जर असं इकडे जातो, इकडे हो. घर तुझं. हा इकडे चालू जरा सावलीत, म्हणलं थांबावं जरा 5-10 मिनिटं. होय वजले झाले ना. चल की मग मी बी. नको नको नको, तू नको जा तू. का रे? अरे हो हाका मारत होती तुला मागाशी, मला फोन आलता म्हणले. हो तू फोन पण ठेवलाय वे तू. होय का? हो आलं कसं काय सारखेच माझ्या तुझ्या पैसे कसा निरोप देते? तुझा फोन बंद लागला की. होय ना. जा तू, जा लवकर घरी जा. हो. आई वाट बघत होती. चल जाऊ का मी? हो आपण मी आलो असतो, लय झालंय तुला. नाही नाही अरे उशीर झाला बिला तर आई परत. बाजार आणला का? कांदन हो, हो. बटाटन हिन. अरे लय दिवस झाले बाजारचा आणला नव्हता घरी. होय का? हो एवढं बरं केलं बरं का. चालते जा मग. हो हो जातो जातो. उशीर करू नको. हो चालतंय. हा? हो चालतंय. मी बी आता इकडे दळण टाकणार आहे आणि दळून जाणार आहे. असं जातो का? हो, असं जातो. बर बर बर. हो हो हो. हो हो चालतंय. घरी जा रे. हो मॅडम येऊ का? या या या. अहो हे घ्या. अहो दरू बिरू लागा राव. मी काय केलं माहितीये का, हा तुम्हाला बाजार आणलाय हा. आणि त्यात गहू आणलेत. हो का? हा हा. हे धरा. मला सांगा आता तुम्ही आज आलाय, हो काही खाण्याची पिण्याची काय व्यवस्था केली का नाही तुम्ही? नाही ना अजून नाही. गावातली लोक लिहिला पडायत. हो आता आले होते सगळे. खायचं पिचं विचारलं का नाही ना विचारलं. मला माहितच होतं म्हणून गेलो. तुम्हाला माहित नाही, बाजारात गेलो हा. आणि सगळा बाजार केला. टमाटे आणली, कोथिंबीर आणलं, आलं सगळं आणले. हा. काय तुमच्या पद्धतीने करा. बर, आणि जरी तुम्हाला बनवायला त्रास होत असेल हा. ना तर घरी चला जेवायला. बर बर. काळजी वाटते हो. कसं होतं हो. बाहेरगावरनं तुम्ही आलाय हा, हा हा. आणि उपाशी तापाशी राहणार कसं वाटतंय? चांगलं नाही वाटत. बरोबर ना? वाटतंय हो का? हो. नाही का ना. गहू बी आणले ते हा. काही जरी अडचण आली का ना हा. लगेच मला सांगायचं. बर बर सांगते. मॅडम हा. गावात कोणा विश्वास ठेवू नका बरं का. नाही नाही. गावातली माणसं लिहिला पडाय. होय का? हा आणि आमचा एक दोस्त आहे बघा हा गाना, हा. ती चांगलं पोरग आहे. बर बर. त्याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा. ओके. तो आलता का? आले होते मगाशी. आलता होय. विचारत होते काय पाहिजे का, काय लागते का तुम्हाला, फक्त विचारून जात होते. होय हा. तो आला, माझं नाव घेऊ त्याने काढलं नाही नाही. काढलं. मला काहीच विचारलं नाही ना. बघितलं का मॅडम माझा किती जीव हो त्याच्यावर. हा, हा? हा. जिथं जाईल तिथं त्याचं नाव घेतो का ना मी? हो हो घेतो काढतो ना. का कधी माझं नाव? नाही ना. पाणी बिनी तरी पाजराव मॅडम. हो देते ना. लई ताण लागली काय हो सांगू हो घ्या तुम्हाला. ना घ्या ना घ्या ना. हो घ्या. होय रे. तू कसं काय आला इकडे? हा कस काय आलो मग? तुझ्या मार्गावर चालू होतो. अरे पण अरे असं कधी कोणाचा पिछा करू नये. पिच्या हा ठीक आहे. आणलं काय तू? हा नाही नाही
अरे काही कांद बटाट वांगी मिरच्या अरे घरीच चालवलं होतं, हा घरीच चालवलं होतं. पण नंतर घराच्या जवळ गेल्यावर मला ध्यानात आलं, म्हणलं आपण तू रोज खातोय र, पण मॅडम आपल्या गावात पाहुणे आलेत. हा? कसं व्हायचं त्यांना? मॅडम तुम्हाला बाजारपेठ तरी माहितीये का? नाही ना. बघ ना. ती बरं केलं. तसं नाही मॅडम, अहो तुमची ह्याला एवढी काळजी का नाही? हो. ह्याची आई 2 दिवस झालं उपाशी. अहो माझ्या आई पशी उंडा सटा रेटली, तर माझ्या आईने ह्याला आता जाताना 2 पाणी गहू दिलं होतं आणि मिरच्या कांदा बटाट दिलं तर तुम्हाला द्यायला का नको. विषय वाद नाही. पण असू दे का ना, ही घरचं काढायचं असतं का इथं? नाही सांगाय बी पाहिजे तुझी अवस्था काय आहे ती. बघितलं तसा का मॅडम? पोरगा लय चांगला आहे ह्यो, बर का? तसा पोरगा लय चांगला आहे, पण असू दे. बघितलं का मॅडम, माझी एवढी बिकट अवस्था असून सुद्धा मी तुमच्यासाठी काय काय केलं. एक काम करा, यातलं अर्ध घेऊन जावा तुम्ही आईंसाठी. अर्ध वय हा 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 तसं मॅडम राहू द्या. तसा काय तो गहू लय भारीतला नसणारच आहे, ए. रेशनिंगचा गहू आहे तो. ए खपली ग वय येडाय काय, उगल डापल्या काढून नको असले बी. जातो इथनं, आमचं चाललंय नाही तर बोलणं असं नाही करायचं. जा. असा कसा जाऊ? मॅडम तुम्हाला सांगितलं ना मी मगाशीच, गावातली माणसं लय डेंजर आहेत, लय थांबवून ठेवायचं. जगा ना, जगा ना. अरे हो आईचा फोन आलता की, काय म्हणतो? म्हणजे गाणं कुठं आहे, जा काहीतरी काम आहे बाबा, जा जा जा. हा. नाही नाही जा. मॅडम मी सांगितलं आहे ना आठवणीत. हा सगळं आठवणीत आहे तुझं, आपलं जा. मॅडम गावातले लोक 420 बरं का, विश्वास ठेवायचा नाही. मदत मदत करते ती, नंतर गैरफायदा घेतात, लक्षात घ्या. आणि काय अडचण आली ना फक्त मला फोन करायचा. जाताना यातलं अर्ध घेऊन नाही जावा नाही तुम्ही. अहो तुमच्यासाठी आणलं नाही, ना, अर्ध घेऊन जावा, नाही. घेऊन नाही जावा. असं नाही, हो, काय त्या घेऊन घरी जेवायला नाही नाही, त्यातलं अर्ध घेऊन नको जावा. नको नको, ती तुमच्यासाठी आणले, तुमच्या पैशात राहू द्या. येऊ का मी? हो हो या या. आई मी किती दिवस झालं म्हणतोय भेंडी मोडून टाकू, भेंडी मोडून टाकू, तर मध्ये थांबावायचं. अहो भेंडी मोडून टाकायला पोटपाणी तर जगतंय ह्याच्यावरच, पण लोकांचं 4-2 बी जातात ह्याच्यावर, आणि भेंडी मोडून टाकून काय करायचं? पुन्हा लागणीला रान कधी तापायचं, कधी त्याला घावायचं ताप, म्हणजे पुण्याला महिना 15 दिवस तो ताप घावाय पाहिजे ना कधी त्याला. भेंडीला हात लावला का? तुडली का भेंडी कधी? हो नाही घा लागला, पण मला बाकीची आहे की दारी दुरी आहे ती सारखं पिजवा नाही. हा, दारी दुरी आहे. नाही का? आणि मी तुडते भेंडी म्हणजे ते बाईचं पाठरू घेतलंय मी 4,000, त्याचे पैसे लागायचे ते द्यायला मला. आता कुठं शेवटची एवढी पट्टी राहिली लास्टच, आणि मग कुठं द्यायचं आता पैसे? द्यायचं नांगरटेला मिरचीला पुढच्या पुरायचं नाही तर. मिनतीला देते मिनतीला, इथं पैसे मला द्यायच्यात लोकांचं काय इडी म्हणून तुडते वेळ सारखी मुनातानाची मी. हा आता मी तरी कुठनं देणार, आता मिरचीला तर नको ते पैसे. पट्टी आणाय जाऊ नका आता. नाही आता पट्टी एवढी घेऊन येणार आहे, मग बाकीचे पुढचे आलेले घे पाटराला पैसे. नाही पुढे तोडणारच नाही मी तर. मी आता पोराला सांगणार आहे, ती ऑनलाईनच त्या माणसाला सांगते ऑनलाईन पैसे मारा एवढी मोबाईलला. पट्टी घेऊन येतो मी. जाऊ नका अजिबात. हो. परत म्हणतात सांगितलं नाही. काय माणूस आहे का कोणी तरी, तोडाय नको काय नको, पट्टी घेऊन येतो आणि परवडत नाही आणि नांगरायचंय मला. डोक्याला ताप झाला. एवढं कुठं नालायक पण असतो वयला का? त्या आंब्याला का भेंडी आहे तुझ्याकडून? हो आलता की हिथं भिका मागून भेंडी नेली, आणि तिथं ती मॅडम सटवी तिच्या मड्यावर नेऊन घातली. काय बोलतोय? आणि मग लय नालाय गाबडे, किती वेळा तुला मला त्याला उभं करत अरे पण तसा करणार नाही, लोकांची नाही बढती करणार. मी माझ्या डोळ्याने बघितलं, कुतच होता. गहू काय, तांबाटे काय, बटाटे काय, उचलून असं वज घेतलं आणि ते मॅडम दिलं. म्हणलं मी लय चांगला या, मला लय माया येते. आणि त्याची आई 2 दिवस झालं उपाशी या. आईची आहे ना बरं म्हणलं तुला माया. असा राग आला म्हणलं का इतका नालाय का चला असं वाटलं नव्हतं. गाना ए गाना काय रे, कशाला आला आमच्या घरी? कशाला आलाय? अरे काम बिम करू लाग की, नुसतं येऊन बसला आहे ते. लाज वाटत नाही कशी काय माहिती बाबा. आम्हाला अरे स्वतः बिनलाजी माझीच लाच काढीत आल्या. बिनलाजी मग एक कामाला पडतोय का? अरे भेंडी तोडायला लावली आणि ते नीट करायला तरी म्हणतो माझा हात खासत्यात. खायला नाही खाजत हात त्याच. टवळ्या शेजारी बांधला पवळ्याला का वन नाही पण गुण लागलं की. अरे तू आहे ना लय लाड केलाय तू. नाही लय लाड केला तू. लाड करणार का रस्त्याच्या पोराचा करल का काय? अरे मग आहे मग तशी जप कितीला? हा म्हणजे काय उन्हा तानाची राप्ती रानात तुला दिसत नाही वय? होय. तुझ्या आई 2 दिवस उपाशी, ती नाही बा तुला दिसली. पहिलं त्या मॅडम कडे गेला होता गुलगुल का पाहणार. मी माझ्या डोळ्याने बघितलं. आई अक्षरशः माधुर दे असं टारक्याने फाटलंच लबराचं असल्यासारखं. तुझं काय फाटायचं कारण नाही. अगं तसं नाही, पण मी पहिला मॅडम पाशी चांगुलपणा करून आलतो ना माझा. ह्यानी परत जाऊन कशाला बरं तिथं धान्य दुन्य द्यायचं. भेंडी दिली बाई इथली नेऊन. अरे हीच तर ती विचार आधी सांग, आई जिथली भेंडी विचाराय त्याला. भेंडी दिली बाई. अरे पण आहे का नेली तू विचारलं नाही रे मला. तू बी ह्याच्यासारखं वागायला लागली का ना? नाही विचारते मी का नाही, मला हाही विश्वास तुझा. अरे तुला माहितीये काय झालं? काय झालं? मॅडमचा मला फोन आला का ना, मॅडम म्हणली गावातले एकूण एक माणूस येतोय. तू
तुला फोन आला, नंबर माझा घेतला आणि रिंग बरी तुझी वाजवली. नाही मॅडमला आणाय कोण गेलत? आणाय कोण गेलत? मीच गेलतो ना. हा नाही तूच गेलता. आणि मग तवाच नंबर घेतला होता तुझा. मॅडमने घेतला माझा नंबर, मी देतोय तो. हा अरे तुला माहितीये काय झालं? मॅडमचा फोन आला मला म्हणली गावातला एकूण एक माणूस येतोय आणि नुसतं बोल वचन मारून जातोय, आणा पाण्याचं काय सोय होईल का? आला का म्हणलं बहिणीसारखी ती बाय. हा गेलो काय म्हणला? बहिणीसारखीला का माझ्या? बरोबर आहे की. हा मला अक्षरशः बहिणीची आठवण आली आहे. हा गेलो पळत पळत गाना, जिकडं जाईल तिकडं तुला सांगतो कोथमीर आणली, टमाटा आणलं, आयखंड भेंडी घेतली, घरनं गहू बिन खपली गहू घेतलेलं, ती गहू घेऊन गेलो आणि हे बघितलं का कसं बोलतात? हा कसं बोलतात? मला वाटलं ह्यानी खपली गावाचं एवढं वज खांद्यावर घेतलं होतं, अक्षरशः खापला असं तिथंच, इतकं वज जड झालं होतं. नाही लागला सांग तुला तेवढंच पाहिजे. कधी मी खपतोय तेवढंच पाहिजे तुला, मला कळतंय की. हा चालतं होईत ना, शांत बस. व्हायचं कान भरायला. आता जाईन मी, आईमुळे थांबतोय. नाही पण तू काय एवढं नाटक करतोय? नाटक करतोय तर ह्यो इतकं नाटक करतोय ते बरं खपतंय तुला. आला मोठा सांगणार. नाही कसं आहे, आपल्या गावातली एखादी माता बहीण गेली असती बाहेरच्या गावात आणि त्या लोकांनी बरं तिला सहकार्य केलं असतं, कसं वाटलं असतं तुला? होय रे? अरे तुला बरी तुला चांगली देखणी गोरी गुमटी बाय दिसली, बरं माता बहीण दिसली. तसलं तुझ्यासारखं मनात काय त्याच नाही, तेच बरं झालं उलट तू केलं ती. माहितीये का, नाव निघतं उलट माणसाचं. आणि अन्नदान केलेलं चांगलं असतं. अगं तिला म्हणलं की मी आमच्या आईच्या रानातली भेंडी आहे. हा खुश झाली. होय ना? हो तुझं नाव सांगितलं अगं मी तिला. परत कोणाला लागली तरी नाही दे, अजून झाडावर चढवून दे. आणि ही सगळ्या भेंड्यांनी आम्ही राहतो उपाशी. बरं जाऊ दे मुरुद्दी. त्या मॅडमचं लग्न झालंय काय? नाही झालं. बघ की आपल्या गाण्यासाठी. कुणासाठी? गाण्यासाठी. गाण्यासाठी. कशाला माझ्यासाठी? ती मॅडम लय भोळे आहे. त्या मॅडमला ना ह्या लग्ना बिग्नातलं काय कळत ना, लय भोळे आहे. अगं त्या बाजनाला काय म्हणली माहितीये का? म्हणली तुमचं लग्न झालंय का? आता तुला त्या बाजना तुला माहित नाही वे डोंगर पुढचं चारिदात नकली तेच. मग तुझ्या मनात काय नको वाटतंय काय तुला मुलगी ती? अगं आय, अरे मुलगी तर चांगली आहे ना. पण मुलगी नाही आहे ती, बाय आहे. बाय आहे म्हणजे तू काय गाड्यावर लग्न करायचंय काय? हा अरे तसं नाही म्हणत मी. अरे शाळेत शिकवणारी, मुलांना शिकवणारी बाय हाय. आपण कसं म्हणतो पहिलं गुरुजी लहानपणी बाय. अरे लय शान आहे तू. आय सगळा घोळ केला ह्यानी. शिक्षक आहे म्हणलं चांगलं आहे की. चांगलं सगळं चांगलं होतं, सगळा घोळ केला ह्यानी. हा कारण काय गरज होती त्या मॅडम समोर चांडापणा करायची? काय गरज होतं? अरे मी गेलो मॅडमला ह्याच्या शिफारस पाठवली. मॅडम म्हणली ती वय ती तसंच आहे म्हणली बोल बच्चन. काय गरज होतं ह्यानी जायची? कशाला जायचं तू तिथं? मी काय ऐकू नको. ह्यो लय हरामखोर एक नंबर. पण आपली पोळी भाजून घ्यायची सोडलं, तू कशाला तिथं ह्याच्यावर सोपवायचं? अरे मी सगळं केलं असतं व्यवस्थित. पण तिथं कुठं मॅडम तवा बिवा गरम नव्हतं केला, कवा पोळी भाजणार? हे आहे ह्याला हेच कळत नाही. सगळं करत होतो व्यवस्थित. बायोडाटा घेऊन गेल तुम्ही अक्षरशः. म्हणलं गाण्याचं द्यावं बायोडाटा, पण माझ्या आधी गेलाय. काय गरज होती का तुला तिथं जायची? हा भाजीनानाच्या नादाला लागतोय गाणं. नको तू सांगू. यो लय तू तोंडी मांडोळा याच्यावर लक्ष देऊ नको. जाऊ दे. मग काय म्हणली ती मॅडम? म्हणली पोरग नाही बरोबर आहो म्हणली. मला डायरेक्ट म्हणली गाणं ती. कवा? मला डायरेक्ट म्हणली ती. कोण? ती मॅडम म्हणली. काय मॅडम? म्हणलं म्हणलं तुमच्यासाठी म्हणलं चांगलं स्थळ आहे म्हणलं आपल्या गावात बरं का, गणेश नावाचं. ती म्हणली ती गाणं होय. ती म्हणली नाही ती काय शान आहे तेव्हा म्हणली. काय मला असं म्हणली यार ती. डायरेक्ट बोलली होय मला. मग तिला माहित नाही का गाणं म्हणजे नाकाचा फान आहे? आता जाऊन तसं नको. बसतील बोंबलेत परत. हा टाकत्या तुला आतमध्ये. होय का? हा आत काय टाकाय संबंध आहे? अरे मग एखाद्या बाईची छेड काढली. हा मग काय तू बरा बघतो काळी साडी पांढरी साडी. मी डोळ्यावर पट्टी बांधून होतो गेलो धृतराष्ट्रासारखी. आपण काय गरज होती का तुझी? का कारणाचा इज्जत घालून गेली. लका मला लाज वाटली तुला भाऊ म्हणून घ्यायची. आणि मला सुद्धा लाज वाटती का तुला माझा भाऊ म्हणून घ्यायची? तू हाय त्या लायकीचा. आलं का लक्षात? तू तिथं मॅडम पैसे अजिबात जाऊ नको. आलं का लक्षात? हा पप्पाचा मालक हा पप्पाला लबाड एक नंबर. एक पाय काय बावळा रे. नाही हे काम कोण करायचं? हा काम करीत बघितलं का? काम करतो. मुद्दाम बघ माझ्या हाताचं कसं बारे तुकडं झालं तरी त्याला कळणार. तुझा घरात मीच निवडून येतो. जातो राहू दे. नको नको सकाळपासून करते तुझ्या बी हाताची आग होईल. राहू दे. आग झाली तर आग झाली. काय झालं अमोल? एवढं फास्ट मध्ये बोलावलेस लगेच? एवढा वेळ लावत्या तो यायला? कावा धरणं फोन लावतोय तुम्ही, फोन बी उचला नाही काय व्हाय ना. या की लवकर पाठीशी म्हणलं.
अरे तुझा फोन आला की चालू मध्ये हातातलं काम सोडून आलोय का लगेच कटाळा आला तो बरोबर राहून. अरे पण काय झालं एवढं अर्जंट कशाला बोलवलंय मला? अहो काय झालंय माहितीये का, मॅडमचा निरोप आलता. हा, ती म्हणली तुमच्या दुधात भेसळ आहे, तुम्ही दूध काय आणूच नका. आपल्या दुधात भेसळ आहे? काल मॅडम काल जॉईन झाली गावात की लगेच तिला कळलं वय आपल्या दुधात भेसळ आहे का काय? यार काय लोक काही सांगतात आणि तू सांगतो. अहो ती तुम्हाला बाजीनाना माहित नाही, लय 12 खोड्याचा. बाजीनानाने 100% मॅडमचं कान भरलेत असं मला तर वाटतंय. म्हणजे एवढं सगळी ही जी खेळी केली ही बाजीनानं केली म्हणायची. आता कसं बोलला? बर, अहो बाजीनानाच यातलं मेन सूत्रधार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं दूध बंद करायला लावले. हा, ऐका, आपलं दूध बंद करायला लावले आणि टिपली अंडी चालू केली ती. होय का? हो, म्हणजे ती मॅडमला अंडी पुरवतोय, म्हणजे अंडी खाऊन पोरं होऊन त्या गुटगुटीत आपल्या दुधाचं पार नावच खराब करून टाकली त्यांनी. अरे पोरं मग आपल्या दुधानं काय खराब होतेली होय? दूध पिऊन बी पोरं गुटगुटीतच होतेली की. नाही नाही नाही, मीच याड आहे, तुम्हाला फोन केला आणि ह्यासाठी बोलवून घेतलंय. अहो चांगला मी तुमचा माणूस आहे, मी तुम्हाला राहू देवासमान मानतोय आणि ती सगळं कारस्थान चाललेलं तुमच्या कानावर घालायचे म्हणून साठी तुम्हाला फोन करून बोलवून घेतोय तुम्ही. म्हणजे बाजीनानाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे अमोल. आता कसं बोलला? अगदी माझ्या मनातलं बोललाय तुम्ही. ही आहे का नाही, बाजीनानाचं 100% कारस्थान आहे यात. बाजीनाना आपल्या संघ वाकडा चालतोय काय? त्याला माहित नाही का, ज्याचं चेअरमन संघ वाकड त्याची मसनात लाकड. आता कसं बोलला? तू आता एक काम कर, काय? मी तुला एक जालिम औषध देतो. कसलं? बघू बाजीनाना कसा मध्ये मध्ये करतोय. कान इकडं आण. काय कर बाजीना चेअरमन काय डोकं राव, अंग मोठं पण डोकं लय फास्ट आहे तुमचं राव. अरे असल्या वाकड्या माणसांसंग चालायला डोकं बी वाकडच करावं लागतं अमोल. नाही नाही नाही, खरंच शिकाव तर तुमच्याकडे शिकाव बरं का. बरोबर, मी काय करतो, लगेच कामाला लागायचं. जा तुम्ही बी डेरीव. नाना, ओ नाना, अहो नाना बाहेर या. का भाऊजी वरडतं एवढं? अहो काय नाही, नानांकडे आलतो. अहो ते गेलेत गावात. गावात गेले तुम्ही? हा, म्हणजे घरात नाही तू आता? नाही घरात. काय काम होतं त्यांच्याकडे? थोडस काम होतं तुमच्याकडे, पण बघितलं नाना आहेत का? हा का? हो. बोला की. अहो तुम्हाला काय माहितीये का? काय हो? नाना थोडं तरी लक्ष ठेव. अहो काय झालं भाऊजी? अहो काय झालं म्हणून काय विचारताय? अहो नाना म्हणजे काय तुम्हाला सांगायचंय, अख्खं गाव नानाच्या नावाने बोंबलायला लागले. आणि गाव कवा नाही बोंबलत नानाच्या नावाने? अहो वहिनी, ती बोंबालणं वेगळं, ही बोंबालणं वेगळं. अहो भाऊजी तुम्हाला नक्की काय म्हणायचं ते स्पष्ट सांगा बरं तुम्ही. आता काय स्पष्ट सांगा. अहो नाना आहे का नाही, नाना हा, नानाचं ते मॅडमचं लपड आहे. काय? अहो भाऊजी तुमच्या जिबीला हाडबीड आहे का नाही जरा सुद्धा? तरी मला वाटलंच होतं तुम्ही असंच म्हणणार. अहो नवरा किती चांगला आहे माझा, बोळा शंकरासारखा आहे नुसता, आणि तुम्ही म्हणता लपड आहे मॅडम सोबत. तुम्हाला आहे का नाही, तुम्हाला जेव्हा ती बोळा शंकर आहे का ना असा तांडव करेल ना तुमच्या डोक्या बसून, तेव्हा तुम्हाला कळेल, त्याच्यावर कळणार नाही तुम्हाला. अहो वहिनी तसं नाही, मी माझ्या डोळ्याने बघितलंय म्हणून सांगतोय तुम्हाला. आता मला सांगाय काय हौस नाही आली. हो का, तुम्ही माझ्या बहिणीसारखे, माझं बी गाडीच लय तिळतिळ तुटतो, पण नाना असं वागलं असं मला बी वाटलं नव्हतं. तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं वय? मग काही तर काही चेष्टा करायला तुमची मी. अहो तरीच मी म्हणते 2 दिवस झालं पावडर सेंट बिंट मारून जातात कुठं. बघा बर, म्हणजे तुम्ही सुद्धा बघत होता का नाही नानाच्यात किती बदल झालाय. बरं आज मला विचार करा, नाना आधी असं वागत होतो नाही ना? हाय का नाही? मग आता तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही. हो का, माझं तुम्हाला सांगायचं काम होतं, मी सांगितलं, पण मी तुम्हाला काय सांगितलंय ते बाजीनाला बोलू नका. मी कशाला सांगते त्यांना? मग मी आता आईला फोन करायला लगेच निघून जातात, रातबीत नाहीतर नसते. काय होईल माहिती का, मी पडतो गरीब माणूस, आलं का लक्षात? बाजीनाना उद्या मला गावाच्या बाहेर काढतात. बरं मी जाऊ का मग? जाऊ मग काय. हा हॅलो. हा आई, हा मला आत्ताच्या आत्ता नेले, मला नाही राहायचं इथं, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. तो हा आत्ताच्या आत्ताच ये लगेच. हा हा. प्रिया, प्रिया जेवाय आणखी लोका. फोन कुणाचा आला? अयो मॅडमचा फोन. हा हॅलो. हा बोला की मॅडम.
लाईट लागा ना वय. बर बर बर, मग त्याला कशाला वायरमन लागतो यावं? त्याच काय डोक्यात घेताय तुम्ही? अहो मी खांबाव एका झटक्यात निम्या खांबाव आणि दुसऱ्या तारात डायरेक्ट आणि जोडून लाईटच चालू करून देतो बघा. आव मी वाढणाऱ्यापेक्षा फास्ट जातो, कशाला काळजी करताय तुम्ही? आव 10 मिनिटात मोजून 10 मिनिटात आलो तिथं, लगेच लाईट चालू करून देतो. आलो आलो आलो. ओके बर प्रिया, राहून देता जेवाय माघारी आलो मी. कुठं? अगं मॅडमच्या घरातली लाईट लागा ना, म्हणलं आलो त्यांना चालू करून देतो. तुमच्या वाचून राहिली होती मॅडमची लाईट. गावात काय माणसं आहेत का? नाही तर काय झालं? काय चाललंय मॅडमचं तुमचं नक्की? काय चाललंय तेव्हा? सारखंच तुम्ही त्या मॅडम कडे पळताय. मॅडम कुठं पळतोय आता? तुम्हाला वाटतंय का मला काय माहित नाही गावात काय चाललंय ती? काय माहित नाही? मी काय बोळ्यान दूध पिती का काय? हा तर उठ पळ, तुम्ही त्या मॅडम कडे जायला लागलाय. अगं पण कधी गेलोया? आता आज त्यांचा फोन आला, त्या म्हणल्या लाईट लागा ना. बर आता त्या बाहेर गावावरून आलेत का नाही सांग बरं, मग त्यांना मदत कोण करणार? आपलं काम आहे त्यांना तुम्ही मदत. एकटाच पुतळा पडला काय मदत करायच्या मॅडमला? मग एकटाच सरपंच आहे, नाही तर काय गाव सरपंच आहे का? आपण बाकीचे लोक नाही तुम्ही मॅडम कडे लक्ष द्यायला. अगं बाकीच्या लोकांनी लक्ष द्यायचं असतं वय, शासनाला लिहून दिलंय मी. त्या बिचारीची जबाबदारी पूर्ण माझ्या वय. तिला जर उद्या काही झालं, समजा लाईटीला चिटकून मरली तर मरली, तुम्हाला काय घेणं पडलंय तिचं? येणे का काय? मला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. मरली तू घे तोंडवर करून बोलती. गावात राहण्यापेक्षा तुम्ही जेलमध्ये राहिलेला बरं आहे. काय बोलती का प्रिया तू? तरीच माझ्या माहेरची माणसं म्हणत होती तुझ्या नवऱ्याचं लक्षण चांगलं नाही म्हणून. हो, त्या माहेरच्याचं कौतुक नको मला सांगू. काय लायकीची ती ना, ती चांगलं मला कळलंय. त्यांची लायकी नका काढू, आपलं बघा आधी. आम्ही चांगलंच आहे, तू नको सांगू. लग्नाला आलो तर कोण ग सासू तरी म्हणले का वर ये? तुम्ही म्हाताराच आहे म्हणलं कसं वर बोलावतो तुम्हाला? त्यांना बी लाज वाटते, आपल्या लेकीला कसला नवरा करून दिलाय. म्हातार करताना काय डोळं झाकलं होतं वय? म्हातारा म्हातारा तीनदा म्हणतीया. काय ग म्हातारा आहे मी? मग हायच तुम्ही म्हातारा. ए म्हातारा म्हातारा म्हणू नको, नाही तर झपाट्यातच पाडीन. पाडावर झपाट्यात. मग कशाला सारखं काय काय म्हणते? माराबर बघू कसं मारताय बघते मी. अहो मामी तुम्ही कधी आला? हा तुम्ही कधी आला? ऐकते की उशीर झाला मी. होय. हा आव नाही काय आपलं आमचं असंच चेष्टाने चालतं दोघाचं, एकामेकाला आपलं. चेष्टा? हा बघितली मी, ऐकली चेष्टा मगाच्यापासून काय चालली काय नाही ती. नाही आव काय नाही, आमचं दोघाचं आपलं सगळं ऐकलंय. मला प्रियाने सगळं सांगितलंय फोनवर बी. मग काय सगळं सांगा याव का? आमचं आपलं असंच चालतं मामी. हा चालतं वय. गावात ती मॅडम आली त्यांच्या संग लपड चालू ह्यांचं. माझं मग कुणाचं? अगं काय बोलती प्रियाला का तुझ्या तोंडाला जीवाला हाडबीड पटतंय का तुम्हाला ही या वयात करायला असलं? अव मामी देवा शपथ व सांगतो, कशाची बी शपथ घ्यायला लावा. नाही व माझं कुणासंगच काय नाही. म्हणत होते मी, हा म्हातारा नवरा नको मला. अहो नाही, गाव सांगत होतं की नका देऊ म्हणून इथं पोरगी. असला म्हातारा नवरा नका करून देऊ म्हणून. ए म्हातारे, हा कवापासून ऐकतोय म्हातारा म्हातारा म्हातारा. कशात म्हातारा दिसलो मी? माझं नाव आहे बाजीनाना आणि उड्या हाण तुम्ही टना टना. आता तर तिला ठेवतच नाही मी, घेऊनच जाणार आहे आता. न्या तुम्ही बी किती लायकीच आहे मला माहित आहे. हे का मी लग्नाला आलो तर मला दिला का मान सन्मान? स्टेजवर बोलवायचं असतं जावयाला. कुणी बोलावलं का? तुम्ही बोलावलं नाही, मामांनी बोलावलं नाही. अहो कोण बोलावणार आम्हाला? हा स्टेजवर बोलवायला का आता नवीन नवरदेव राहिलाय वय तुम्ही तवा? आणि तुमची बी लायकी कळली गावात का आहे ती? आमची लायकी आम्हाला माहित आहे काय आहे ती. तुम्ही नका सांगू. तुमच्या लग्नात उपाशी आलो, उपाशी अक्षरशः एक घास खाल्ला नाही. घेऊन आम्ही चालायच पाहिजे होतं, नाट्यात घास घालाय आणि मग? पाहिजे. चल ग प्रिया. दादा चल ग प्रिया, ही नाटक मी दरवेळेस बघतो या. आलं की लगे चल ग प्रिया चल ग प्रिया. हा वाटाय पाहिजे तुम्हाला काहीतरी, माझी बी काहीतरी इज्जत आहे. हॅलो गाना कुठं आहे? हा तू ये घरी, ये घरी. लय मोठा मॅटर झालाय. अरे बाबा ये, काय झालाय म्हणून फोनवर काय सांगू? तू इथं ये. डोक्याला माझ्या ताप झालाय, नाही तर मी धडक गेली या भिकाराला. ये लवकर. तुला कोण घालवायला लागले आता? तू किती जरी मला म्हटली ना आता घालव म्हणून, अजिबात घालवत नसते बघ तुला. मामी ऐकावं, माझ्या बायकोला नेऊ नका तुम्ही. नेऊ नका म्हणजे
अगं इज्जतवान माणूस आहे, आसपासची माणसं काय म्हणते? मगाशी कुठे गेलती इज्जत? हा किती बोलत होता मगाशी? अहो मामी तुम्हाला ह्यातलं काय माहित नाही तरी तुम्ही बोलताय माहितीये का? कसं माहिती नाही, कानाने माझ्या ऐकलंय तिथं ए, सगळं. बर जा जातच असतील, जा काय तुम्ही काय सांगता? जा परत या दाराला यायचं नाही. मामी ध्यानात ठेवा. नाही येत, आम्ही सगळा विचार आणि करून जायचंय तर माझ्या मळ्यावरून जा, मिळू म्हणून जा. आता जा माझ्यावरून. चला, रे, मला ते नाटकं लय भेटतं. बघितली असली. चल. अहो मामी तुम्ही कधी आला? कधी आला? सकाळीच आली आहे. अहो पण तसं नाही, आला बिया लगेच वहिनी लागेल. कुठं चालला तुम्ही? चालले मी माहेरी आता. जसं काय तुम्हाला माहितीच नाही. काय झाले बाजीनाना काय इकडे झालंय? इकडे विचारा तुमच्या बाजीनानाला लाडक्या. अहो काय झाले मामी नीट सांगा. काय झालंय? आमिर काय सुद्धा झालं नाही. ही माणसं काय लायकीची येते ना चांगली मला कळली. आमचीच लायकी काढतात आहे, बघा. अजून सुद्धा. अहो झालंय काय ती सांगा आधी. अरे काय झालं म्हणून काय आमिर विचारतोय? अरे नाही ते आरोप कोण सहन करून घेईल? कसला आरोप पण? अरे काय आता ह्यांनाच विचार कसला आरोप? वहिनी नाही ते आरोप माझ्यावर का? काय झाले नक्की सांगा बरं. तुम्हाला जसं काय माहित नसल्यावरच करताय हो सगळी जण. अहो मामी माहित असतं तर विचारलं असतं का. वहिनी तुम्ही सांगा काय झाले ती. विचारा की ह्यांना तुम्ही काय झालंय ती. आला का नका हे मी सांगतो. ह्यांना लाज वाटते सांगायची. माझ्यावर नाही ते आरोप केलाय ह्यांना. माझं लपडोय म्हणून आरोप केलाय. पुन्हा बरं आता ती बिचारी आलेली मॅडम आहे ना तिच्या त्या अंगणवाडी हो काय सांगताय नाना. काय र आपण सहकार्य करतो. तुला माहित आहे का ना आमिर? तुला बी माहित आहे. काय राव वहिनी पट्ट्या का राव तुम्हाला? हो, तुम्ही तर बोलूच नका बघा भाऊजी, तुमच्यामुळे तर नवरा बिघडलाय माझा. वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमचा राव बाजीनाना तसा नाही माहिती आहे का तुम्हाला. अहो काय नाही गैरसमज, मी काय गावात राहते का गावाच्या बाहेर राहते? कोण म्हणलं तुम्हाला. अहो मला ते अमोल भाऊजी सकाळीच म्हणत होतं बाजनाचं लपड चालू आहे म्हणून. आमल्या तो टकला आमल्या वय. मग काय सकाळी चालू होतं माझ्याकडे. वहिनी तुम्ही त्यांच्या विश्वास थांबा ठेवलाय? थांबा, लगेच तुम्हाला दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करतोय. लाव र चमनला फोन लाव. वहिनी काय बी तुम्ही कुठल्या माणसावर विश्वास ठेवलाय काय राव आमच्या वहिनी. विश्वास ठेवला तो शांत. त्या आमच्याचं बी. हॅलो अरे कुठे रे अमोल. अरे ती काय झाले ती मॅडमला घेऊन जायचं होतं सांगवीला. तिथं बाजीनानाच्या घरी आहे. नाही नाही यार तुलाच न्यायला लागेल. मला बी काम आहे. जा माझी गाडी घेऊन जा. हा ये इथं बाजीनानाच्या घरी. हा हा ये. आता तुम्हाला आला का नाही मग कळेल तुम्हाला काय येते. अहो काय राव तुम्ही. अहो ती आंबल्या आणि ती चेअरमन त्यांना का बघावलंय का बाजीनानाचं? अहो ह्यांचं तरी चाळ काय कमीत वय. हो तुम्ही बघितलंय का डोळ्यांनी. अगं लका तू राजकारणात किती माणसं खालच्या तराला जातात हे तुला माहित नाही ग. अगं हे गरीब भाबडा बाजीनाना तुला मिळाला. काय नाही तुम्ही बाबडा मामी. बिबडा बघितलंय मी. ओ ऐकलं भाऊजी. सगळं माझ्या कानाने. काय रामीर काय झालं? काय बोलावलं मला? बरं झालं तुझीच वाट बघत होतो. मॅडमला आतनं बाहेर बोलव र. तू काहीतरी सांगितलं वाटत. मॅडमने पोलीस केस केली या बाजीनानाचं आणि त्या अंगणवाडी मॅडमचं लपडय म्हणून. तू असं- ह्यांना सांगितलं ना तू. कुठं हो केस केली तुझ्या केस केली तुझ्यावर? पोलीस माझं काय संबंध आहे? तू ह्यांना सांगितलं नाही बे. ह्यांना होय. वहिनींना ए अरे मी बाबा काय सांगितलं नाही. काय सांगितलं नाही वहिनी. सांगितलं नाही वय काय? त्या दिवशी तर म्हणत होता तुमच्या नवऱ्यावर ध्यान ठेवा, नवरा असा करतो, नवरा तसं करतो, नवऱ्याचं लपड चालू आहे त्या बाईबर. हे वय रामल्या कारण आता पोलीस लाची पोलीस नाही त्याला तुडवीनच मी. काय असलं सांग. थांबा बाजीनाना. असल्यात पडतो का तू? काय करत होती तुझी? हे गाणं माझा आणि ह्या काय संबंध नाही बरं का ह्यात. मग कुणा संबंध आहे? खरं खरं सांगा, अजिबात देऊ नका कुणाला सुद्धा. खरं खरं सांगतोय ती. तुम्ही लय उराला वाढवली. अहो, भाऊजी माझ्या आईवर आवाज चढून बोलायचं नाही ओ अजिबात तुम्ही. वहिनी थांबा. गैरसमज कोणी करू नका. आम्हाला तू खरं खरं सांग काय झालं ते. गाणा ग बस. काय झालं ते सांग. तू का सांगितलं त्यांना. अरे आमिर काय झालं माहितीये का? ती चेअरमनने मला सांगितलं बाबा असं असं आहे म्हणून बाजीनानाच्या घरी वहिनीला जाऊन अरे सांगू. अमोल पण तुला पटतंय का एखाद्याच्या संसारात कसं आपण अरे अमोल काय गरज आहे का यांच्या घरी भांडण लावायची. हा कसं आहे माहितीये का? चुकलं बरं का नाना माझ्याकडून. माझी चूक झाली मी म्हणले घरी. पण तसं नाही का अमोल. तुझ्या एका चुकीमुळे ह्यांचं बघ बरं आता संसार उद्ध्वस्त झाला असता का नाही? काय करायचं आपल्याला? हा गाना ह्याची बी काही चूक नाही. खरं चूक ते चेअरमनची आहे. चेअरमनच कशाला करायचं असं. मी तर म्हणतो चेअरमनची बी चूक नाही, खरी चूक ह्या वहिनीची आहे. तिला ना हा? ऐकाय कळायला. जगाचे करावे मानाचे ना. लगे आईला फोन की लगी येणार. मग माझं डोकं फिरतं. मग म्हणजे डोकं फिरलं होतं तर आम्हाला फोन करून घेतलं बोलून. मग जा म्हणलं होतं की. ओ बास वहिनी आता हे सगळं गैरसमजातून झाले. मामी तुम्ही जावा आता आतमध्ये चला.
मला सांगा, ह्या सांगणाऱ्यांना तरी कळलं पाहिजे होतं का नव्हतं? मला सांगा. हा ऐकणाऱ्यांना तरी कळलं पाहिजे का नाही मग? ऐकणाऱ्यांनी म्हणजे आता सांगितल्यावर माणूस वाटतच नाही ना. मला सांगा, उद्या जर बाजीनाला जर कोण जर म्हणलं की ह्यांचंच लफड आहे, मग ह्यांनी बी असंच करायचं का? ह्यांनी द्यायची का बायको सोडून लगेच? द्यायची का? मग तेव्हा तुम्ही काय करणार? कसं सोडून द्यायचं? मला सांगा, तुम्ही बायको आहे ती, आज एवढे दिवस तुमच्या संग नांदली म्हणल्यावर विश्वास पाहिजे ना तुमचा. नाही मग तसाच बायकोचा बी नवरा विश्वास पाहिजे. नुसताच नवऱ्याचा विश्वास असून चालत नाही. मग आणि काय कर अव पती पत्नी ही नाण्याच्या दोन बाजू आलं का लक्षात? बर समज राहू दे आता. जावाय पाहुणं, खरंच माझं चुकलं. मी तिचा फोन आला की लगेच यायला नको होतं. खरं तर तिचं ऐकलं की मी लगेच पटकन येते. पण कसं होतं, ऐकते म्हणजे ती बी लेख आहे माझी, म्हणून मला बी यावं लागतं बघा. अहो पण मामी काय ऐकावं काय नाही तुम्हाला बी कळलं पाहिजे. झाली माझी चूक, झाली. घ्या त्यांनी आता माफी मागितली ना. आता माफीची जाऊ द्या सगळं सोडून जाते मी आता. अहो जाता कुठं मामी? आता तुम्ही हो का रस चपातीच खाऊन जावा, जाऊन आंब घेऊन येतो. मग नाही तसं नाही. अहो तुमच्या बरोबर दोन पळ्या आम्हाला बी रस मिळत. चला चला.